उन्हाळा सुरू होताच उधाण येते, ते म्हणजे वाळवणाच्या पदार्थांचे. तर आज आपण वाळवणाच्या सीरीजमध्ये अगदी सोपे, कोणालाही जमतील असे चौपट फुलणारे साबुदाणा बटाट्याचे मस्त पांढरे शुभ्र असे साबुदाणा बटाटा पळी पापड करणार आहोत. आज मी व्हिडिओमध्ये साबुदाणा पळी पापड करण्याची अगदी परफेक्ट आणि सोपे असे प्रमाण सांगितले आहे. हे पापड उन्हाळ्यामध्ये आमरस सोबत खूप छान असे लागतात. तर नमस्कार मंडळी, मी रुचा खमंग खानदेशीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. पापडांसाठी बघा सर्वप्रथम इथे साबुदाणा घेतलेला आहे. तर एक छोटं भांडं हा साबुदाणा आहे. वजनी जर म्हणाल तर 250 ग्रॅम म्हणजेच एक पावशेर हा साबुदाणा आहे. ज्या भांड्यामध्ये तंतोतंत एवढा साबुदाणा बसतो, ते भांडं आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे म्हणजे पाण्याचं माप घ्यायला सोपं जातं. साबुदाण्याचा कुठलाही पदार्थ असो, स्पेशली वाळवणाचा कुठलाही पदार्थ असो, साबुदाणा हा नेहमी चांगल्या क्वालिटीचा एखाद्या कंपनीचा घ्यावा. थोडा महाग असला तर चालेल, परंतु साबुदाणा हा जर चांगला क्वालिटीचा असेल, तर पापड अगदी छान असे फुलतात, पांढरे शुभ्र असे तयार होतात. आपण केलेली मेहनत अजिबात वाया जात नाही. त्यामुळे साबुदाणा हा चांगल्या क्वालिटीचा असणं फार आवश्यक आहे. तर सर्वप्रथम बघा साबुदाणा आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये टाकून घेतलेला आहे. यानंतर हा साबुदाणा आपण हलक्या हाताने 1 ते 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला या साबुदाण्यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे. साबुदाणा आता धुवून स्वच्छ झालेला आहे. तर यामध्ये आता आपण पाणी घालून घेऊया. तर साबुदाणा बुडेल इतके आणि त्यावर अगदी अर्धा सेंटीमीटर राहील, वर राहील इतकेच आपल्याला पाणी यामध्ये भरून घ्यायचे आहे. जास्त पाणी आपण यामध्ये भरायचे नाहीये. यानंतर आपण यावर झाकण ठेवून हा साबुदाणा रात्रभर भिजवून घेणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी आपण याचे पळीपापड करून घेणार आहोत. दुसऱ्या दिवशी आता आपण साबुदाणा भिजला गेलात का चेक करून बघूयात. तर साबुदाणा अगदी छान असा भिजला गेलेला आहे. मस्त असा फुलून आलेला आहे. अगदी दाणा-दाणा याचा असा मोकळा-मोकळा झालेला आहे बघा. अगदी छान असा प्रेस होत आहे. साबुदाणा जर चांगल्या क्वालिटीचा असेल, तर तो अगदी व्यवस्थित फुलून येतो आणि हाताला मऊसूत असा लागतो. ही चांगल्या साबुदाण्याची लक्षणं आहेत. हे बघा, अगदी मोत्यासारखा पांढरा शुभ्र असा हा साबुदाणा फुलून आलेला आहे. पापडांचं मिश्रण करायला घेऊयात, तर एक मोठं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये ज्या भांड्याने आपण साबुदाणा मोजला होता, ते 5 भांडे आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. हे पाण्याचं प्रमाण इतकं परफेक्ट आहे, की यामध्ये पाणी अजिबात कमी देखील होत नाही आणि पातळ देखील आपलं मिश्रण होत नाही. परफेक्ट असं प्रमाण आहे. साबुदाणा जितका घेतलाय त्याच भांड्याने 5 भांडे पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता पाण्याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. थोड्याच वेळात बघा, पाण्याला आता उकळी आलेली आहे. यामध्ये आता आपण मिरच्यांचा ठेचा घालून घेणार आहोत. तर या ठिकाणी माझ्याकडे लाल मिरच्या होत्या, ओल्या लाल मिरच्या. तर यांचं मी असं जाडशी अशी भरड करून घेतलेली आहे. म्हणजे दिसायला देखील पापड छान असा दिसतो. आपण हिरव्या मिरच्यांची भरड देखील घालू शकता किंवा आपण यामध्ये पिवळं तिखट जर आपल्याकडे असेल, तर ते देखील आपण घालू शकता. मीठ घालायचं आहे अंदाजे साधारणतः 2 पोहे चमचे मी यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे. जिरा आवडत असेल, तर आपण जिऱ्याची भरड किंवा अख्खं जिरं देखील यामध्ये घालू शकता. परंतु आज मी यामध्ये जिरं घातलेलं नाहीये. पाण्याला छान अशी या ठिकाणी उकळी आलेली आहे. सगळा मोकळा केलेला साबुदाणा आपण ह्या पातेल्यामध्ये आता घालून घेऊया आणि हे सगळे मिश्रण जे आहे ते आपण आता एकजीव करून घेऊयात. अगदी सोपे जगातील मी तर म्हणते सगळ्यात सोपे हे पापड आहेत. याला फक्त पाण्याचे परफेक्ट प्रमाण असणे फार आवश्यक आहे. सगळं मिश्रण मिक्स झाल्यानंतर आता आपण बटाटे बघून घेऊयात. तर 1 पाव म्हणजेच 250 ग्राम साबुदाण्यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलो बटाट्यांचं प्रमाण घेतलेलं आहे. थोडा किस बटाट्याचा जर या पापडामध्ये जास्त असला ना, तर तो पापड दिसायला देखील खूप छान असा दिसतो आणि अगदी हलका आणि मस्त देखील लागतो. तर अर्धा किलो बटाटे आपण पाण्यामध्ये स्वच्छ असे धुवून घेणार आहोत. सगळे बटाटे आपण आता पिलासाने पील करून घेऊयात. सध्या बाजारामध्ये इंदोरी बटाटे येत आहेत. अगदी पांढरे शुभ्र आणि त्याचं जे वरचं कव्हर असतं ते अगदी पातळसर असतं. चिप्ससाठी म्हणा, कुठलेही वाळवणाचे पदार्थ करायचे असतील, तर आपल्याला अगदी हा बटाटा अगदी योग्य असा आहे. तर बघा सगळे सालं आपले काढून घ्यायचे आहेत. यानंतर एका मोठ्या घमेलीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे खाली आणि किसणी घेतलेली आहे. आपली रोजचीच खोबरं किसण्याची किसणी तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये बटाटा आडवा पकडायचा आहे आणि व्यवस्थित असा लांबसडक असा याचा किस पाडत जायचा आहे. हे बघा, मी दाखवते आहे त्या पद्धतीने आडवा पकडायचा आहे आणि त्याचा अगदी दाबून असा किस पाडायचा आहे. म्हणजे थोडा जाडसर असा किस त्याचा पडला जातो. तर याच पद्धतीने आता आपण इतर बटाटे देखील छान असे किसून घेऊयात. साधारणतः 5 ते 7 मिनिटानंतर बघा आपलं जे रवण आहे, जे मिश्रण आहे थोडंसं घट्टसर असं झालेलं आहे. परंतु साबुदाणा अजूनही थोडा पांढरट असा दिसत आहे. याला थोडासा असा ट्रान्सपरंट आपल्याला होऊ द्यायचा आहे. म्हणून आता आपण पुन्हा याला 5 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत. बटाट्याचा लांबसडक असा पांढरा शुभ्र असा सगळा किस आपला करून झालेला आहे. तर हा किस आपण 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ म्हणजे यातलं बऱ्यापैकी स्टार्च कमी होण्यास मदत होईल.
आणि यानंतर आपण हा बटाट्याचा किस आपण आपल्या मिश्रणात टाकून घेऊयात. तर दुसऱ्या बाजूला बघा, मध्यम आचेवर आपण हा साबुदाणा साधारणतः 5 मिनिटं अजून शिजवून घेतल्यानंतर मिश्रण आपलं बऱ्यापैकी घट्टसर असं झालेलं आहे. साबुदाणा देखील बऱ्यापैकी ट्रान्सपरंट झालेला आहे. त्यामध्ये आता आपल्याला तयार केलेला हा जो बटाट्याचा किस आहे तो घालून घ्यायचा आहे. आणि अगदी अलगद हाताने आपल्याला हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आणि हे मिश्रण जे आहे ते अगदी लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला शिजू द्यायचं आहे. हाय फ्लेम करू नका, नाहीतर खाली मिश्रण लागण्याची शक्यता होते आणि त्यानंतर आपलं हे मिश्रण जळालेलं असं लागू शकतं. त्यामुळे लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला साधारणतः अजून 3 ते 4 मिनिटाचं हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. मंद ते मध्यम आचेवर आपलं जे मिश्रण आहे ते आता छान असं आपण शिजवून घेतलेलं आहे. याला अगदी आपल्याला शिजवायचं नाहीये, त्याचा लगदा करायचा नाही. तर बटाट्याचा जो किस आहे तो अर्धवट असा शिजला पाहिजे. म्हणजे काय होतं, की तो पापडांमध्ये छान असा दिसतो. जेव्हा आपण पापड तळतो तेव्हा तो सुरेख असा दिसतो. बघा, जर आपण बटाट्याचा किस तोडून बघितला, तो पटकन असा तुटला जात आहे. अगदी त्याचा लगदा होत नाहीये. तर ह्या स्टेजला आता आपलं जे मिश्रण आहे ते आपलं रेडी झालेलं आहे आणि गॅसच्या ठिकाणी आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी जर आपण मिश्रणाची बघितली तर बघू शकता, अगदी पातळही नाही आहे आणि अगदी घट्टसरही नाही. असं परफेक्ट प्रमाण आपल्या या मिश्रणामध्ये आज आपण घेतलेलं आहे. पळीपापड करायला घेऊयात, तर बघा, आज मी इथे सुती कपड्याचा वापर करून पळीपापड आपण करणार आहोत. प्लास्टिक या ठिकाणी आपण वापरणार नाही आहोत, कारण खूप गरम मिश्रण असते पळीपापडांचे आणि त्यामुळे प्लास्टिकचा अंश आपल्या पोटात जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी आपण आज इथे पांढरशुभ्र असं सुती कापड घेतलेलं आहे. त्याला थोडंसं असं ओलं करून त्याला घट्ट पिळून मग मी ते अंथरलेलं आहे. त्याचं कारण असं, की त्यामुळे पापड छान असे गोलाकार असे टाकले जातात. ते चिटकत नाहीत, व्यवस्थित असं ह्याच्यामध्ये पसरले जातात. त्यामुळे हे कापड थोडंसं असं आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे. आणि शक्यतो कुठलंही डिझाइन नसलेलं कापड या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे किंवा ज्याच्यात रंग असेल ते कापड घ्यायचं नाही. जेव्हा आपण पापड काढतो त्याला रंग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे या ठिकाणी आपण पांढरं शुभ्र असं हे कापड घेतलेलं आहे. त्यानंतर हे पापड कापडापासून काढायचे कसे याचा सुद्धा पुढे आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पूर्ण बघायचा आहे. म्हणजे तुम्हाला पापड कसे काढायचे याबद्दल देखील माहिती मिळेल. तर बघा, आपले छान छोटे-छोटे आणि सुरेख दिसणारे असे छान पळीपापड बघा या ठिकाणी तयार झालेले आहेत. अगदी मस्त दिसत आहेत. रंग देखील बघा किती सुरेख असा आलेला आहे आणि दिसतात देखील अगदी एकसारखे असे दिसत आहेत. तर बघा, मस्त दिसत आहेत. तर उन्हामध्ये आपण याला दिवसभर आता वाळवून घेऊयात आणि यानंतर आपण याची पुढची प्रोसेस बघून घेऊयात. तर सकाळी जर आपण पळीपापड टाकले असतील, तर संध्याकाळच्या वेळेला जर भरपूर असं ऊन असेल, तर आपले जे पळीपापड आहेत ते वरतून बघा सुकलेले आहेत. बघा, वरचा जो आपला पापुद्रा असतो ना, तो लवकर सुकला जातो. तर आता आपण हे पळीपापड जे आहेत, ते पूर्ण जे धोतर आपण अंथरलेलं आहे, ते आपण पलटी करून घेणार आहोत आणि यानंतर त्याचा जो मागचा भाग असतो पापडांचा, तो सुकायला सुद्धा त्याला वेळ द्यावा लागतो. तर हे बघा, आपण हे पूर्ण धोतर पलटी करून घेतल्यानंतर मागचा जो भाग आहे, तर तो सुद्धा व्यवस्थित सुकला जातो आणि जेव्हा आपण पापड काढतो, त्यांना अजिबात चिरा जात नाही. त्यामुळे दोघंही बाजूंनी पालटून-पालटून हे वाळवणं या ठिकाणी गरजेचं आहे. खानदेशामध्ये याच पद्धतीने बिबडे देखील वाळवण्याची पद्धत आहे. तर हे पानं आपण आता पलटी करून घेतलेलं आहे. म्हणजे आपण धोतर पलटी करून घेतलेलं आहे. साधारणतः 3 ते 4 तास मागच्या बाजूने देखील आपण याला होऊ देणार आहोत आणि मग यानंतर आपण यांना काढून घेणार आहोत. तर साधारणतः 4 ते 5 तासानंतर बघा, पापडांची दुसरी बाजू देखील आता उन्हामध्ये छान अशी वाळली गेलेली आहे, सुकली गेलेली आहे. त्यानंतर आपण यावर पाणी शिंपडून घेणार आहोत. पाणी शिंपडून आपल्याला हे जे कापड आहे, ते ओलं करून घ्यायचं आहे. पाणी शिंपडल्यानंतर साधारणतः 5 ते 7 मिनिटं किंवा 10 मिनिटं आपल्याला थांबून घ्यायचं आहे. म्हणजे त्या पापडामध्ये ते पाणी छान मुरलं जातं आणि मुरल्यानंतर तो पापड अगदी अलगदच कापडापासून विलग असा होतो. अजिबात तो फाटत नाही. तर सगळ्या दूर आपण आता पाणी शिंपडून घेऊयात. पाणी शिंपडल्यानंतर साधारणतः 10 मिनिटं थांबल्यानंतर आपण आता बघू शकता, थोडं कापड ओढून घ्यायचं आणि हा पापड जो आहे तो लगेचच असा कापडापासून विलग होतो. तर असे सगळे पापड आपण बघा या ठिकाणी काढून घेणार आहोत. लगेचच पटापट हे पापड निघतात. प्लास्टिकवर जर टाकलं तर सोपे जाते, परंतु प्लास्टिकचा अंश यामध्ये उतरण्याची शक्यता असते कागदाचा. त्यामुळे शक्यतो प्लास्टिकचा वापर करू नये. कापडाचाच वापर आपण करावा. लहान मुलांच्या दृष्टीने कापडाचाच वापर करणे योग्य ठरेल. यानंतर बघा, हे सगळे पापड आपण काढून घेतलेले आहे आणि त्या खालच्या ज्या कापडावर आहे, त्या कापडावर हे सगळे पसरत आपण घातलेले आहेत. 2 ते 3 दिवसाचं कडकडीत असं ऊन दाखवल्यानंतर बघा, आपले पळीपापड या ठिकाणी रेडी झालेले आहेत. अगदी मस्त सुरेख असे पांढरे शुभ्र रंगाचे आपले 50 पळीपापड आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये, म्हणजे पाऊण किलोच्या प्रमाणामध्ये अर्धा किलो बटाटा आणि पाव किलो साबुदाण्याच्या प्रमाणामध्ये तयार झालेले आहेत.
तेलाच्या एका थेंबाचाही आपण या ठिकाणी वापर केलेला नसल्यामुळे हे पळीपापड अगदी 2 ते 3 वर्ष हवाबंद डब्यांमध्ये अगदी सहज असे राहतात. अजिबात खराब होत नाहीत. बघा किती सुरेख रंगाची अगदी छान पातळसर असे हे पळीपापड आपले तयार झालेले आहेत. अजिबात एकही पळीपापड या ठिकाणी आपला फाटले नाहीये. अगदी छान एकसंध असे तयार झालेले आहेत. पळीपापड आता तळून बघूयात. तर तेल आता बऱ्यापैकी छान असे कडकडीत गरम झालेले आहे. त्यामध्ये पळीपापड टाकताच बघा तो अशा पद्धतीने सरळ होतो. थोडासा वाकडा आपला पळीपापड वाळताना होतो, परंतु तळल्यानंतर अगदी सरळ असा पांढरा शुभ्र असा छान एक-एक बटाट्याचा किस दिसेल इतका सुरेख हा पळीपापड आपला तिप्पट-चौपट फुलून तयार झालेला आहे. बघू शकता किती मस्त सुरेख असे आपले पळीपापड फुलत आहेत. सोबतच अगदी हलके, अगदी कमी तेलकट, बिलकुल तेलकट नसलेले हे पापड आपले रेडी झालेले आहेत. 5-6 पळीपापड बघा आपण तळून घेतलेले आहेत. अगदी छान पांढरे शुभ्र, तिप्पट-चौपट फुललेले हे पळीपापड दिसायलाच किती सुरेख असे दिसत आहे. तर आपण यातला एक पळीपापड आता तुम्हाला मी तोडून दाखवते. अगदी हलके-फुलके, अजिबात तेलकट नसलेले हे जे पापड आहेत ना, हे उन्हाळ्यामध्ये आमरस सोबत खाण्यासाठी खूप सुरेख असे लागतात. उन्हाळ्यामध्ये तर अगदी खावेसे असे वाटणारे हे पापड मस्त असे तयार होतात. शिवाय अगदी झटपट, सगळ्यात कमी मेहनतीत तयार होणारे हे पापड आहे आणि अगदी कोणाला जमतील. कोणालाही जमतील असे सहज सोपे असे हे पापड आहेत. तर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओमधल्या टिप्स, आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि हाईप करा म्हणजे माझी रेसिपी पुढे जाण्यास मदत होईल. तसंच माझ्या चॅनल खमंग खानदेशीला नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटी दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज पोहोचतील. अशा छान-छान आणि मस्त-मस्त नवनवीन अशा भरपूर टिप्ससह रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.